तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारणीत केलेल्या देशाचे सहकार्य आहे. लक्षात ठेवायचे मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्या, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होईल. मित्रांनो, हे जे प्रश्न असणार आहेत हे पूर्ण प्रश्न जे आहेत आपल्याला तलाठी भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न ठरू शकतात. लक्षात ठेवायचंय, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प जो आहे हा उभारणीसाठी कोणत्या देशाचं मदत लावलेली होती किंवा लाभलेली होती. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारणीमध्ये फ्रान्स या देशाचं सहकार्य लाभलेलं होतं. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न दुसरा आहे, कविता हे माझे राजकारणच आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले होते. पहा या ठिकाणी आपल्याला एक उद्गार दिलेला आहे. लक्षात ठेवायचे, तर उद्गार हे कोणाचा आहे आपल्याला विचारला आहे. कविता हे माझे राजकारणच आहे असं उद्गार हे कोणाचं होतं. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. तर नामदेव ढसाळ यांचं वाक्य आहे, कविता हे माझे राजकारणच आहे. ऑप्शन 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न तिसरा आहे, हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे स्वामी रामानंद तीर्थ यांचं मूळ नाव काय आहे. प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. पहा मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2016 आणि 2019 अशा दोनही वर्षी विचारण्यात आलेला आहे. तर पहा या ठिकाणी 2 प्रश्न तयार होतात. त्यातील पहिला प्रश्न आहे की हैदराबाद मुक्ती संग्रामाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं. लक्षात ठेवा, स्वामी रामानंद तीर्थ यांना. या ठिकाणी विचारले की त्यांचं मूळ नाव काय आहे. तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, व्यंकटेश भगवानराव खेडगीकर. हे जे आहे हे स्वामी रामानंद तीर्थ यांचं मूळ नाव म्हणजेच पहा ओरिजिनल नाव आहे. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो पहा आपल्याला, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा जो आहे हा 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न चौथा आहे, 2011 जनगणनेच्या आधारे भारतात सर्वात जास्त लोकवस्ती असलेल्या जिल्ह्याचं नाव काय आहे. पहा प्रश्न हा महत्त्वाचा आहे. पहा, जी 2011ला जनगणना झाली तर त्या जनगणनेनुसार 2011 पहा लक्षात ठेवायचे मित्रांनो, 2021ला अजून जनगणना झालेली नाही. जनगणना ही जी आहे ही भारतामध्ये दर 10 वर्षानंतर केली जाते. तर 2011ला जी झाली तर त्याच्यानुसार भारतामधील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं जिल्ह्याचं नाव काय आहे. पहा, लोकवस्ती असलेला जिल्हा. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर ठाणे हा जो जिल्हा आहे 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकवस्ती असलेला जिल्हा आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 5वा आहे, खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करण्यात आला आहे किंवा सामील झालेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. लक्षात ठेवायचे मित्रांनो, विदर्भ हा जो विभाग आहे हा महाराष्ट्रामध्ये सामील झाला, पण त्यासाठी काही महत्त्वाच्या अटी देखील घातल्या होत्या आणि त्या अटीनुसार तो सामील करण्यात आलेला आहे विदर्भ. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 6वा आहे, श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान डॅश सामुद्रधुनी आहे. पहा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर श्रीलंका आणि भारत या 2 देशांच्या दरम्यान येणारी जी सामुद्रधुनी आहे तिचं नाव काय आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर पाल्कची सामुद्रधुनी जी आहे लक्षात ठेवा भारत आणि श्रीलंका या 2 देशाच्या दरम्यान आहे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 7वा आहे, कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या पुस्तकासाठी मिळाला होता. प्रश्न हा महत्त्वाचा आहे. पहा, कवी ग्रेस जे आहेत यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे, पण त्यांना कोणत्या पुस्तकासाठी मिळाला आहे आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, वाऱ्याने हलते रान या पुस्तकासाठी कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आलेला आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 8वा आहे, कोणता देश भारत व चीन यांच्यातील बफर राष्ट्र म्हणून ओळखला जातो. पहा या ठिकाणी प्रश्न महत्त्वाचा आहे. हा जो प्रश्न आहे हा SSC GD साठी सुद्धा विचारण्यात आलेला आहे. तर बफर राष्ट्र लक्षात ठेवा कोणत्या कोणत्या देशादरम्यान आहे, भारत आणि चीन या 2 देशांदरम्यान बफर राष्ट्र म्हणून कोणता देश ओळखला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर नेपाळ हा जो देश आहे या देशाला बफर राष्ट्र म्हणून ओळखलं जातं भारत आणि चीन मधील. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 9वा आहे, गोरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. पहा, गोरा कादंबरीचे लेखक. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर रवींद्रनाथ टागोर हे जे आहेत हे गोरा या कादंबरीचे लेखक आहेत. मित्रांनो, आपण लवकरच पहा जेवढ्या काही महत्त्वाच्या कादंबऱ्या आहेत आणि त्यांचे लेखक आहेत ते देखील आपण घेणार आहोत. लवकर त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकील. तर पहा, गोरा कादंबरीचे लेखक रवींद्रनाथ टागोर. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 10वा आहे, खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधील सीमारेषा ही मॅकमोहन रेषा म्हणून ओळखली जाते. पहा, खालीलपैकी असे कोणते 2 देश आहेत की त्यांच्या जी सीमारेषा आहे म्हणजे त्यांची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरला मॅकमोहन लाईन असं नाव आहे.
तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 भारत आणि चीन ही जी लाईन आहे या दोन देशांमधील सीमारेषा बॉर्डर ती मॅकमोहन लाईन आहे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 11वा आहे डॅशने PWD पहा PWD यावर आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. लक्षात ठेवायचे म्हाडा भरती जी झाली त्यावर हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर PWDचा फुल फॉर्म काय आहे? पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट. तर पहा या नावाचे स्वतंत्र एक खातेच निर्माण करून हिंदुस्थानात रस्त्यांचे जाळे निर्माण केले. म्हणजे खालीलपैकी असा कोणता इंग्रज अधिकारी होता की त्या इंग्रज अधिकाऱ्याने PWD जी खातं आहे हे एक स्वतंत्रपणे स्थापन केलं आणि ते स्थापन करून भारतामध्ये पूर्ण ठिकाणी रस्ते तयार करून ठेवले. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी. हा जो इंग्रज अधिकारी आहे यांनी PWD खातं जे आहे हे एक विभाग म्हणजेच एक स्वतंत्र खातं तयार केलं होतं आणि पूर्ण भारतामध्ये रस्त्यांचं एक जाळं पसरवलं. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा खालीलपैकी कोणत्या एका कलमांतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे? शिक्षण जे आहे पहा हे मूलभूत अधिकार आहे आणि ते खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये समाविष्ट केलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर कलम 21. लक्षात ठेवायचे मित्रांनो कलम 21 हा महत्त्वाचा कलम आहे. तर कलम 21 द्वारे शिक्षणाचा मूलभूत अधिकार लक्षात ठेवा शिक्षण जे आहे हा मूलभूत अधिकार आहे हे कलम 21 मध्ये देण्यात आलेला आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 13 आहे भारत बांगलादेशमध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत? लक्षात ठेवा भारत आणि बांगलादेशमधील देखील एका नदीच्या पाण्यावरून थोडेसे वादविवाद सुरू असतात. तर ते जे आहे तर ती कोणती नदी आहे की तिच्या नदीच्या पाणी वाटपाबाबत थोडेसे मतभेद आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर गंगा नदीचं पाणी. लक्षात ठेवा गंगा नदीच्या पाण्यावरून भारत आणि बांगलादेश या दोन राष्ट्रांमध्ये देखील थोडेसे मतभेद सुरू आहेत. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 14 आहे संयुक्त राष्ट्रसंघाचा जागतिक पर्यावरण दिवस कधी असतो? म्हणजे एक प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिनविशेष विचारण्यात आलेला आहे. पहा दिनविशेष महत्त्वाचा आहे. तर जागतिक पर्यावरण दिन हा कधी साजरा केला जातो? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर 5 जून. मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा 5 जून आपल्याला जेवढे काही 365 दिवस म्हणजे एका वर्षातील जेवढे काही जागतिक दिनविशेष असणार आहेत ते जर पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर पहा 5 जून हा जो आहे हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 15 आहे आगा खान कप डॅश खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो सर्वात महत्त्वाचे खेळावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. काही खेळातील काही शब्द दिलेले असतात तर त्या शब्दावरून तो खेळ ओळखायचा आहे किंवा काही काही पहा करंडक म्हणजे चषक दिलेले असतात कप दिलेले असतात त्यावरून आपल्याला तो खेळ ओळखायचा आहे. या ठिकाणी आगा खान कप दिलेला आहे तर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे. लक्षात ठेवा हॉकी या खेळाशी संबंधित आहे आगा खान कप. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे राजा रवि वर्मा हे प्रख्यात डॅश होते? या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न 2 वेळा विचारण्यात आला आहे. पहा पोलीस भरतीला जे राजा रवि वर्मा होते हे प्रसिद्ध कोण होते? आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 तर ते एक चित्रकार होते. लक्षात ठेवा पण कशामध्ये? जे ऑइल पेंटिंग असतात किंवा तैलचित्र असतात त्यामध्ये ते चित्रकार होते. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या सागरी प्राण्यास राष्ट्रीय सागरी प्राणी म्हणून घोषित केलेले आहे? पहा मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे. तर सेंट्रल गव्हर्नमेंटने खालीलपैकी असा कोणता सागरी प्राणी आहे की त्या प्राण्याला राष्ट्रीय सागरी प्राणी म्हणून घोषित केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 जो डॉल्फिन आहे. लक्षात ठेवा प्रश्न महत्त्वाचा आहे. डॉल्फिन या प्राण्याला राष्ट्रीय सागरी प्राणी म्हणून घोषित करण्यात आले आहे केंद्र सरकारद्वारे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे डॅश हे मतदान सक्तीचे करण्याचा प्रस्ताव देणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे? पहा खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे पहिल्या क्रमांकाचं की ज्या ठिकाणी मतदान सक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 गुजरात या राज्यामध्ये. लक्षात ठेवायचे मतदानाची ही सक्ती करण्यात आलेली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असेल गुजरात. प्रश्न 19 आहे शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी व त्यांच्या मनाला उभारी देण्यासाठी शासनाने नुकतेच कोणते अभियान यवतमाळ आणि उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये सुरू केलेलं आहे? पहा मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे. हा प्रश्न 2020 आणि 2021 वर आधारित प्रश्न आहे. तर पहा शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी तसेच त्यांच्या मनाला थोडासा आधार किंवा धीर देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक नवीन अभियान म्हणजे एक योजना किंवा उपक्रम सुरू केलेला आहे. तो केलेला आहे पहा यवतमाळ आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यामध्ये. तर तो कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 तर बळीराजा चेतना अभियान. हे जे अभियान आहे हे फक्त आणि फक्त यवतमाळ. लक्षात ठेवा प्रश्न महत्त्वाचा आहे. यवतमाळ आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांमध्ये सुरू केलेलं आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल.
प्रश्न 20वा आहे, कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष म्हणून शासनाने नुकतीच किशोरी तिवारी यांची नियुक्ती केली आहे. तर या मिशनचे कार्यक्षेत्र किती जिल्ह्यामध्ये आहे? यावर आपल्याला पहा 2 प्रश्न हे विचारण्यात येऊ शकतात. तर वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन जे आहे याचे अध्यक्ष कोण आहेत? तर पहा किशोर तिवारी हे त्याचे अध्यक्ष आहेत. तर त्यांनी किंवा या मिशनचे कार्यक्षेत्र जे आहे हे किती जिल्ह्यांमध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, एकूण 14 या जिल्ह्यांमध्ये हे कार्यक्षेत्र आहे. कशाचं? तर स्वावलंबन मिशनचं. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, भारतात मुख्यतः जून ते सप्टेंबर या काळामध्ये पाऊस पडतो. तर हा जो पाऊस आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यापासून पडतो? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा प्रश्न परत एकदा सांगतो. भारतामध्ये मुख्यतः कधी जून ते सप्टेंबर या काळामध्ये पाऊस पडतो. तर हा जो पाऊस आहे पडणारा तो कोणत्या प्रकारच्या वाऱ्यापासून पडतो? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर मोसमी वाऱ्यापासून पडतो. पहा जून ते सप्टेंबर. पहा जून ते सप्टेंबर या काळामध्ये पडणारा जो पाऊस आहे भारतामध्ये तो मोसमी वाऱ्यापासून पडतो. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न दुसरा आहे, ग्रँड ट्रंक हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो? मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, जो ग्रँड ट्रंक रस्ता आहे तो कोणत्या किंवा जो राष्ट्रीय महामार्ग आहे हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, कोलकाता ते अमृतसर. हे जे 2 शहरं आहेत या 2 शहरांना जोडण्याचं काम करतो पहा ग्रँड ट्रंक रोड. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न तिसरा आहे, लोकसंख्येचा, लक्षात ठेवायचे, लोकसंख्येचा विचार करता पण लोकसंख्या कोणती आहे? 2011च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार. लक्षात ठेवा, 2011ला जी जनगणना झाली आहे त्यानुसार हे आपलं पूर्णपणे चालणार आहे. तर लोकसंख्येचा विचार करता पहिल्या 3 क्रमांकाची राज्य कोणती आहेत? लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. लोकसंख्येचा विचार करता म्हणजे आपल्याला काय विचारलं आहे की पहिले जे 3 शहर आहेत किंवा जे पहिले 3 राज्य आहेत हे आपल्याला राज्य सांगायचे आहेत की कोणते लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार. लक्षात ठेवायचे, सर्वात लोकसंख्येचं राज्य कोणतं आहे? तर उत्तर प्रदेश हे सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य आहे. त्यानंतर येतं पहा महाराष्ट्र हे 2ऱ्या क्रमांकाचं आहे आणि त्यानंतर आहे पहा बिहार हे जे आहे हे 3ऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. लक्षात ठेवायचे, आपल्याला सहजासहजी या 2 राज्यावरती प्रश्न नेहमी विचारला जातो किंवा कधी कधी विचारतात की सर्वात कमी लोकसंख्या. पण या ठिकाणी पहा उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे की सर्वाधिक लोकसंख्या असणारं. त्यानंतर आहे 2ऱ्या क्रमांकावरती महाराष्ट्र आणि 3ऱ्या क्रमांकावरती आहे बिहार. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 4 आहे, भारतातील खालीलपैकी 3 राज्यांच्या सीमा पाकिस्तानला भिडलेल्या आहेत. तर 4थे विसंगत राज्य कोणते आहे? पहा या ठिकाणी विसंगत म्हणजे काय दिलेलं आहे प्रश्न परत एकदा पहा. तर खालीलपैकी म्हणजे खाली दिलेले जे 3 राज्य आहेत त्यापैकी त्यांच्या 3 राज्यांच्या ज्या बॉर्डर आहेत ह्या पाकिस्तानला लागून आहेत, पण असं 4थं राज्य सांगायचं आहे की त्याची बॉर्डर लागून नाही. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर सिक्कीम. लक्षात ठेवा, जम्मू काश्मीर, राजस्थान आणि गुजरात हे जे 3ही राज्य आहेत लक्षात ठेवायचे यांची जी बॉर्डर आहे ही पाकिस्तान या देशाला लागून आहे, पण सिक्कीम या राज्याची लागत नाही. त्यामुळे पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 5वा आहे, खालीलपैकी कोणत्या गटामध्ये दिलेली सर्व राष्ट्रीय उद्यानं हे महाराष्ट्रातील आहेत? पहा खाली आपल्याला 4 असे गट दिले आहेत आणि प्रत्येक गटामध्ये 3-4 असे राष्ट्रीय उद्यान दिले आहेत. तर यातील असा एक गट आहे की त्या गटामध्ये सर्व जे राष्ट्रीय उद्यान आहेत हे महाराष्ट्रातले आहेत. आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर ताडोबा, पेंच, नवेगाव आणि बोरवली हे जे आहेत हे सर्व राष्ट्रीय उद्यानं जे आहेत हे महाराष्ट्रात येतात. पर्याय क्रमांक 2 आपलं याचं उत्तर असणार आहे. प्रश्न 6वा आहे, तवा नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? मित्रांनो, प्रश्न हे महत्त्वाचे असतात. पहा, ज्यावेळेस आपल्याला भारताची नदी प्रणाली किंवा महाराष्ट्राची नदी प्रणाली विचारली जाते त्यावर आपल्याला नदी आणि त्याच्या उपनद्या ज्या आहेत यावर हे नेहमी प्रश्न विचारले जातात. तर त्यापैकीच हा प्रश्न आहे, जी तवा नदी आहे ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर नर्मदा या नदीची उपनदी आहे पहा तवा नदी. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7वा आहे, भिवंडी व मालेगाव या व्यतिरिक्त राज्यात डॅश येथेही हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. पहा प्रश्न महत्त्वाचा आहे, प्रश्न समजून घ्या. भिवंडी आणि मालेगाव या 2 ठिकाणी जास्त प्रमाणात हातमागाचा उद्योग चालतो. पण या ठिकाणी प्रश्न आहे की भिवंडी आणि मालेगाव या व्यतिरिक्त खालीलपैकी अजून असं कोणतं ठिकाण आहे
की त्या ठिकाणी देखील हातमागाचा उद्योग जो आहे हा जास्त प्रमाणात चालतो. याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर इचलकरंजी या ठिकाणी. लक्षात ठेवा 3 ठिकाण आहेत महत्त्वाचे. पहिला आहे भिवंडी, दुसरा आहे मालेगाव आणि तिसरा आहे पहा इचलकरंजी. तर या तीनही ठिकाणी हातमाग जे आहे याचा उद्योग हा जास्त प्रमाणामध्ये आहे. पर्याय 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न 8वा आहे मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा व वैतरणा ही 2 जलाशये कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? पहा कोणत्या शहराला, तर मुंबई या शहराला पाणी पुरवठा करणारी 2 जलाशय आहेत. एक आहे पहा तानसा नावाचं, दुसरं आहे वैतरणा नावाचं. तर ही दोन्ही जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर ठाणे या जिल्ह्यामध्ये येतात पहा तानसा आणि वैतरणा. आणि ही जी 2 प्रमुख जलाशय आहेत या जलाशयाद्वारे मुंबई या शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 9वा आहे खालीलपैकी डॅश प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून ओळखले जाते. म्हणजे एक प्रकारे प्रश्न आहे की महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर शेकरू हा जो प्राणी आहे, लक्षात ठेवायचं मित्रांनो, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 10वा आहे राजमाता जिजाईंचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले विदर्भातील सिंदखेड राजा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पहा या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. पहिला प्रश्न होतो की राजमाता जिजाबाई यांचं जन्मस्थान कोणतं आहे? तर लक्षात ठेवायचंय सिंदखेड राजा, सिंदखेड राजा हे जे आहे या ठिकाणी जिजाबाईंचा जन्म झालेला आहे. आणि दुसरा प्रश्न यामध्ये आहे की ते सिंदखेड राजा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे सिंदखेड राजा. त्या ठिकाणी जिजाबाई यांचा जन्म झालेला आहे. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 11 आहे इसवी सन 1290 मध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्या प्रवरेकाठी वसलेले अहमदनगर जिल्ह्यातील ठिकाण कोणते आहे? पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला परत 2 प्रश्न तयार होतात. तर सर्वात पहिला आहे की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली, कधी सांगितली? इसवी सन 1290च्या काळामध्ये. या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला आहे, ती सांगितली कोणत्या ठिकाणी? ते जे ठिकाण आहे हे अहमदनगर जिल्ह्यात आहे आणि प्रवरा या नदीच्या काठावरती आहे. तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर नेवासे. लक्षात ठेवा 1290 या साली नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली होती. आणि नेवासे हे जे आहे हे प्रवरा नदीच्या काठचं ठिकाण आहे आणि याला जर जिल्हा विचारला तर जिल्हा येतो अहमदनगर. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे खालील नद्या त्यांच्या महाराष्ट्रातील लांबीनुसार चढत्या क्रमाने लावायच्या आहेत. पहा ज्या खाली आपल्याला 4 नद्या दिल्या आहेत तर प्रत्येक ऑप्शनमध्ये 4-4 नद्या आहेत. त्यांचा जो क्रम आहे तो आपल्याला लांबीनुसार चढत्या क्रमाने लावायचा आहे. म्हणजे छोटी, पुन्हा मोठी, त्यापेक्षा मोठी आणि सर्वात मोठी असा आपल्याला क्रम लावायचा आहे. तर आपल्याला कमेंट करून मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 नर्मदा, कृष्णा, भीमा, गोदावरी. तर पहा मित्रांनो यामध्ये नर्मदा जी लांबी आहे ती महाराष्ट्रामध्ये छोटी आहे, तिच्यापेक्षा मोठी आहे कृष्णा, तिच्यापेक्षा मोठी आहे भीमा आणि भीमेपेक्षा मोठी आहे गोदावरी. म्हणजेच पर्याय 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे परळी औष्णिक विद्युत केंद्र डॅश जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पहा विचारण्यात आला होता 2016च्या पोलीस भरतीसाठी. हाच प्रश्न आपल्याला 2018च्या पोलीस भरतीसाठी परत एक वेळा विचारण्यात आला होता. तर परळी औष्णिक विद्युत केंद्र, कधी कधी या ठिकाणी पहा आपल्याला परळी वैजनाथ देखील असं दिलं जातं. तर परळी औष्णिक विद्युत केंद्र जे आहे हे पर्याय क्रमांक 3 तर बीड या जिल्ह्यामध्ये आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा आपल्याला विचारण्यात आला होता पहा बीड पोलीस भरतीसाठी, जी ड्रायव्हर भरती झाली त्यासाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 14 आहे डॅश या भारतीय विचारवंताच्या दृष्टिकोनातून इसवी सन 1857चा उठाव म्हणजे शिपाई गर्दी होय. पहा म्हणजे खालीलपैकी असा कोणता विचारवंत आहे की त्यांच्या म्हणजे त्यांच्या मतानुसार जो 1857चा उठाव झाला तर तो शिपाई गर्दी म्हणून त्यांनी ओळखला गेला. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर नर फाटक यांच्या मते. लक्षात ठेवायचे 1857चा उठाव म्हणजे शिपाई गर्दी होय. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 15 आहे पेशवा नानासाहेब यांचा सेनापती डॅश याने 1857च्या उठावामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. या ठिकाणी प्रश्न आहे की पेशवा नानासाहेब यांचा सेनापती कोण? ज्या सेनापतीने 1857ला जो युद्ध झालं किंवा उठाव झाला तर या उठावामध्ये महत्त्वाची कामगिरी निभावलेली होती. आणि याचं उत्तर असेल पहा पर्याय क्रमांक 1 तर तात्या टोपे हा जो आहे हा पेशवा नानासाहेब जे आहेत यांचा सेनापती होता आणि त्यांनी 1857च्या काळामध्ये महत्त्वाची त्यांची भूमिका होती. पर्याय 1 तात्या टोपे आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे राष्ट्रसभेच्या 1905च्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? किंवा प्रश्न या ठिकाणी आहे की राष्ट्रसभेच्या 1905च्या
बनारस अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर गोपाळकृष्ण गोखले हे जे आहेत हे 1900 लक्षात ठेवा 1905 कधी झालं राष्ट्रसभेचं 1905 या वर्षीचं जे बनारस आहे या ठिकाणी अधिवेशन होतं तर त्याचे अध्यक्ष होते गोपाळकृष्ण गोखले. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे काँग्रेसच्या मुंबई येथील अधिवेशनामध्ये चले जाव याचा ठराव संमत करण्यात आला आणि एका ऐतिहासिक आंदोलनाची सुरुवात झाली. हा ठराव संमत करण्यात आला होता तो दिवस कोणता होईल? पहा मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर पहा प्रश्न आहे काँग्रेसच्या मुंबई येथील अधिवेशनामध्ये कोणता ठराव चले जावचा ठराव जो आहे हा संमत करण्यात आला होता आणि तो संमत झाल्याच्या नंतर एक ऐतिहासिक आंदोलन त्या ठिकाणी सुरू झालं होतं. तर तो ठराव झाला संमत त्यावेळेस कोणता दिवस होता? याचं उत्तर असेल पहा पर्याय क्रमांक 2 8 ऑगस्ट 1942. पहा 8 ऑगस्ट 1942 या दिवशी तो ठराव जो आहे हा संमत झालेला आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे भारतीय घटनेच्या डॅश या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आलेली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. जर आपल्याला एका लाईनीमध्ये प्रश्नाचं उत्तर किंवा प्रश्न जर विचारला तर अस्पृश्यता पाळणे लक्षात ठेवायचं हा गुन्हा कोणत्या कायद्यानुसार ठरवण्यात आला किंवा कोणत्या कलमानुसार अस्पृश्यतेची जी प्रथा आहे ती नष्ट करण्यात आली. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर कलम 17. लक्षात ठेवा मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कलम 17 अनुसार अस्पृश्यतेची जी प्रथा आहे ती नष्ट करण्यात आलेली आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहे घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॅश यांना आपण भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून देखील ओळखलं जातं. तर पहा या ठिकाणी दोन्ही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न होतील. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आणि दुसरा प्रश्न आहे की भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून कोणाची ओळख आहे? तर या दोन्ही प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत हे घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना देखील आपण ओळखतो. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 20 आहे सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाळ हा किती वर्षांचा असतो? पहा सर्वसाधारण जर विचार केला तर विधानसभेचा जो कार्यकाळ आहे तो किती वर्षाचा असतो? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 5 वर्ष. लक्षात ठेवा 5 वर्ष असतो पहा विधानसभेचा कार्यकाळ. पर्याय 1 आपलं उत्तर होईल.